सर्व मसा यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत. आता बसलो तर शेवटचा मसा व्हायचा. हे बघा दिसतं बरं कसं इथे एकदम टॉपचा. नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही चाललो आहोत मशाला. काही लोक बघा आमच्या गावापर्यंत जेवण बनवलं आलेत. त्यांना जेवण बनवायला जागा भेटली नाही वाटतं. अरे पूर्ण पिकनिक स्पॉट झालं इकडे नदीच्या शेजारी. एक नंबर काम झालं ना त्यांना जेवण बनवायला. तर त्या साईडला गेलं नाही, सगळे इकडेच आहेत. स्मशानभूमी अरे ती बंद असते पावसाळ्यात. इकडे पण ना ऑप्शन इकडे इकडे पण बसतात काळी. अशा त्यांच्यामध्ये बसून दिला ना वाटतं कोणाला. ते एकदा जेवायला बसले नाही घाण करून जातील, त्याच्यामुळे बसून नाही दिलं वाटतं त्यांना इकडे. मागच्या वेळेस ना, मागच्या वर्षी संडेला इथून ट्रॅफिक होती. आता आपण इथेच ना, इथून ट्रॅफिक होती डायरेक्ट मशापर्यंत. सर्व मसा यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत. एवढी पण ट्रॅफिक नाही ना, पण आज म्हणजे संडे वाटत नाही. जो मागच्या वेळेस होता ना, जो आम्ही बघितला होता भाई खतरनाक. काही मसा यात्रेसाठी कल्याणवरून कोकणवरून बस सेवा पण सुरू आहे. इथे नको पार्किंग लावू, पुढे घे पुढे घे. गाईज इथे खूप पार्किंग आहे, खूप पार्किंग. जेव्हा येतो तेव्हा वेळेला तो पार्किंगला लावतो गाडी. नाही अरे आम्ही फुकटमध्ये पार्किंग लावतोय. बघा इथे जागा इकडे पण लावतो असे फ्रीमध्ये. पण यावेळेस पोलिसांनी बंद केलं आहे काय. पोलीस किती बघ ना. अरे मी प्रत्येक वेळेस फ्री पार्किंगमध्ये लावले, पण आता यावेळेस पार्किंग लावायला वर का तिकडे वर लावलं. जास्त ट्रॅफिकचं कारण आहे बा आज आहे. इथून हे गाड्या पास होतात ना 10 सेवाला. पुढे घे वर घे कर्जत रोडला. त्यांच्यामुळेच ट्रॅफिक होतं रे. इथून हे रस्ता ब्लॉक होतो ना. राईट वर इकडे का? हा वर. काहीच आम्ही गाडी इथे पार्क केली आहे. आणि किती आहे रे पार्किंग? 100. यावेळेस दाम वाढले तुमचे. मागच्या वेळेस 50 होते ना. भाडा वाढला ना. भाड्याची जागा आहे का? गाईज मशामध्ये एंटर केलं आहे. आणि अरे इथे एवढी भीडभाड वाटत नाही ना. नाही अरे मंद मार्केट आहे जरा. चष्मा घेतला का 100 सेलमधून? 100ला 2. ही जी गर्दी दिसते ना भाई, तुला इथूनच दिसेल. जवळ गेला ना तू तसंच इथे जसं दिसतं ना, हे खुल्ला तसंच आहे ते. तरी पण आहे. इथून तर फक्त मला आकाशी पाळण्यात दिसतात भाई. 4 5 आकाशी पाळणे आहेत. एक या साईडला आहेत, त्या साईडला 4. हे बघा गाईज हायवे ना, हायवे त्याला इथं उतार दिलाय. आणि हा उतार कशासाठी दिला माहिती का? ज्यांना स्नॅप काढायचे त्यांच्यासाठी, स्नॅप फोटो त्यांच्यासाठी हा स्लोप दिलाय. म्हणजे इथून पूर्ण आकाशी पाळणे जेवढे पाळणे सगळा कॅप्चर होतं इथून मस्त. त्यासाठी हा स्लोप दिलाय. इथे तुम्हाला सगळे हे बघा फोटो काढणारे दिसतील. इथे ते बघा मागे पण सगळे फोटो. चष्मा आहे का? जसं शाहरुख खान दिसल मी. हा शाहरुख खान दिसलो. साईज छोटी ना, छोटी साईज एकदम फ्रेमलेस. हा बघू हा शाहरुख खान दिसला पाहिजे. हे कशासाठी लावतात माहिती का? ती रील आली होती बघ इंस्टाग्रामला आली रील सिग्मा में M6 नाही का? हे घेऊ चल. अच्छा बजेगा ना 20 रुपये. ही 10 दे. वाजेल का? मसा
काय रे वाजत नाही मार्केटला जाऊन बघू काय आहे. हा सगळा ब्लँकेट मार्केट आहे. ब्लँकेट चल ब्लँकेट विचार. ब्लँकेट घ्यायचं. और 1200 का 3 ये. हा कितीला आहे? एक आहे. एकदम जाडा नाही का? एकदम जाडा असतो तो. निश्चित बॉर्डर जाडा दिसते मला. कृषी महोत्सव इथे काहीतरी आहे. जाऊन बघायचा कृषी महोत्सवमध्ये काय आहे. हे बघ इकडे सगळे लाटणी, पोलपाटणी, टिपरी. अच्छा असं काहीतरी कार्यक्रम आहे त्यांचा. शेतकऱ्यांसाठी येते. चल आपण इकडे जाऊ. आम्ही शेती सोडली. चल इकडे जाऊ. इकडे मला शेंगांचाच वास येते आता. खायचाच दिसतंय. चल तुला दाखवतो एक गोष्ट. चल पुढे जाऊन तुला एक दाखवतो मी जागा. हे नाही वाजत बरोबर. हवा येत नाही. मागच्या वेळेस किती वाजवले होते माझे असे पूर्ण मशात. फक्त माझा एकट्याचा आवाज येत होता याला. यावेळेस जरा काय किती 160 सबस्क्रायबर प्रमोशन करायचं. इकडे जागा आहे ना. इकडे काय होतं माहिती का? तमाशा होता. तमाशा. यावेळेस तमाशाला त्यांनी बंदी घातली. काय माहिती कशामुळे. तमाशा आलाच नाही. बंदी नाही घातली म्हणजे आलाच नाही. काय आहे काय माहिती नाही. रेवडी खातो. रेवडी लाल रेवडी. मुंबई स्ट्रीट मार्केट. हे बघ गॉगल घे. 100ला दो. 100ला दो. 50 रुपये. तेच ते 100ला दोन. बारीक पोरांचीच मजा आहे रे मच्छी यात्रेमध्ये. हे कसलं बनवतात? हे कसलं बनवतात? किससे बनाते? हाँ इसमें बादाम पड़ता है. बादाम. मिर्च, शक्कर एंड कलर. अच्छा हमको चना डाल का चाहिए. चना डाल का चाहिए. नहीं वो नहीं मिलेगा. चने वाला नहीं. तो उसमें टाइम लगेगा. ये काजू वाला है क्या? अच्छा ये है इसमें पड़ा हुआ है काजू बादाम. अच्छा. इसमें सस्ते में खाते हैं इसलिए. ये 150 रुपये का एक है. बहुत महंगा है. बस बस इसमें ना 1000 10 हजार वाला है. 10,000 वाला. तो जरा का ना छोड़ा. अरे बेचने को जाना अंदर ये लेके. इधर कोई आके खाएगा नहीं. 100 रुपये का लेगा नहीं, कभी 20 रुपये का लेगा नहीं. बोला 100 रुपये का. एक काम कर तू ये 5 का बेच तभी लेगा. ये 100 का खाते नहीं लोग. देखो 5 का 5 रुपये हमारे यूपी में नहीं बिकता. 10 रुपये का हमारे यूपी में. हमारे यहाँ पर बिकता है 5 रुपये. यूपी से आहे का? किती चल साखरेचं आहे. जे रीलवर तुला दिसलं ना जास्त ते इकडे तुला लगेच भेटेल. पोलीस पोलीस. त्याचा आवाज आहे ना. याचा पण आवाज नाही निघत. गोंगडी बोलली रे यांची. हा इकडे आहे ट्रेन आहे. हा सगळा गोंगडी मार्केट आहे. गोंगडी मार्केट. गोंगडी उद्योग. स्वामी समर्थ. चला जाऊ मंदिरामध्ये. मंदिरात नाही जायचं जरा बाहेरूनच. आता या गल्लीमध्ये तू एंटर केला ना तुला याचा वास येईल. मिठाईचा. गुलाबजाम स्पेशली गुलाबजामचा. प्रशासनाच्या वतीने मार्केटमध्ये मी गेलो. 50 रुपये बांगडी कड़ी घ्या 50 रुपये. बांगडी कड़ी घ्या 50 रुपये. प्रसाद नाही तो. अरे तुला टेस्टिंगला दिला होता पेढा. तू पाया पडून खाल्ला. ते टच कर त्याला. टच वॉच. इकडे टायटनचे आहेत. टायटनचे नाही पण चांगले आहेत. डिझाईन चांगली आहे. बघ कोणता घेतो तुला. जय श्रीराम. इधर हे बघ हे मेनसाठी बंदूक देतो काय. रायफल 100 रुपयाला. इधर पण वॉच आहे. इकडे पण वॉच ही आहे काय. काय तुझं पण टाकतो का?
इसको देख के मेरे मन में बहुत धक धक हो रहा है भाई, धक धक हो रहा है. तू बसशील का तू? बसू मी पण ओके. हे बघ हे पोलिसांनी साफ करायचं मध्ये कोणा बसून देत नाही. तुला सांगतो जेव्हा मध्ये बसायचे ना तेव्हा चांगलं वाटायचं मार्केट. जेव्हा आता मध्ये बसत नाही ना ते काय पोलिसांनी चौकटी मध्ये माणसं बसत नाही त्यासाठी. ते बोलतात पाकिट मारापासून सावधान राहा. माझ्याकडे पैसेच नाही आहेत, पाकिट कसं काय वापरणार? इकडे डिस 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 लावायला लागेल. मला ना पूर्ण मशामध्ये ना सगळे ब्लॉगर दिसतात. ब्लॉगर रील स्टार सगळे हे ते भरले. अरे अरे भारी आकाश माळायचे त्याचे व्हिडिओ बनवतात सगळे. हे बसायचं का आकाश माळ्यात? मला माझी इच्छा झाली बसायची. कधी बसला नाही? बसलो मी, पण माझी तेव्हा अशी फाटली होती. आता बसलो तर बाबा शेवटचा मसा व्हायचा. हे बघा दिसतं बरं कसं इथून. गाड्यांचं दुकान आहे ना. पहिले मी स्टार्टिंगला आलो ना पहिले इथंच घुसायचो. म्हणजे तुला सांगतो एक पण मशी यात राशी नाही का मी रिमोटची कार सोडली नाही. कार किंवा ते JCB. कारण तेव्हा मला शॉकच तसे होतं ना, नुसतं रिमोटच पाहिजे. म्हणजे दोरीने ओढायचं काही चालवतच नाही बाई, रिमोटच. पण आता मला या गाड्यांचा शॉक नाही आला. हे बाई ड्रोन बिन भेटतं ना त्यांच्याकडे. कुठे? अरे यांची क्वालिटी आहे ना आता एकदम अशी लो यायला लागली. कुठे ड्रोन? हो काय कॅमेरा पण आहे त्याला. अरे यांची मान दुखेल ना भाई. ते पूर्ण दिवसभर असं असं करून करून त्यांची मान दुखेल ना. आतमध्ये जायचं का बाहेर जायचं? चल आतमध्ये जाऊ नये पहिले. गाईस आता जेवण करून आलाय त्याच्यामुळे मी पाहणार तर बसणार नाही. हा घेतो चांगलं मस्त. मी याच्यामध्ये बसू शकतो पण ते बसवणार नाही ना मला. याच्यातून बसलो असतो. कैसे 50 का कितना बोली? 10 बोली. ये बंदूक भी चलती है का? दोन्ही ना. मी चालू ना आता ती छोटी बंदूक. दुसरा ब्लू दिसतो, दुसरा ब्लू. एकदम टॉपचा बघ, टॉपचा. तो टॉपचा पार्ट फोडणार आहे. ग्रीन वाला बघ, ग्रीन वाला आता. बघ एखादा 3 पक्षी मारले चालेल का? एक 50 रुपयाला 10 गोळ्या होत्या. सुटसुटी वाटते सगळे. पाळण्यांच्याकडे लोक आले नाही वाटतं जास्त. बघ ना हे बघ आपण बसलो ना त्याच्यात बसू शकतो. कारण माहीत त्याच्यात बसण्यापुरता एवढे आहे. आता फोन पडला असता आणि ब्लॉगच झाला असता एकदम परफेक्ट. ते बघ त्या होडीत पण याच्यात पण बसलो असतो मी ट्रेनमध्ये किंवा याच्यामध्ये. चल ब्रेक डान्समध्ये बसू. हे भाऊ ब्रेक डान्स किती आहे तिकीट? 100 रुपये. टिकट तो दे दो ना, उसके बाद जाएंगे ना अगली फेरी होगी तब. लाईटवर चालतंय का ते? लाईटवर चालतंय. मी काय 2 सीटचे पैसे तुम्ही घेतलेले आहेत ना, मग 3 सीट कशासाठी बसवलं? नाही रे यांचं मला सिस्टीम बरोबर नाही वाटत. आकाशी बाळण्यापेक्षा डेंजर पाहिजे.
तो नुसता 1 लिटर पेलचा घालून. बघ ना भाई, एवढं पोरं मी तर खाली बसलो असतो मध्ये एक नाही. इसमें नाही भेटेंगे भैया. हे जो टॉपला आहे तो वर उलटा होईल ना डायरेक्ट. ते बघ ना, आईच्या गावात ते बघ ना कसले उलटे होतं ते डायरेक्ट. ते तिकडे बसला बघ त्या साईडला, त्याचे आखेर झाले बघ. हे तो बघ वाटता. प्रिंट मारायची, कुठे जायचं? प्रिंट मारू यायची रोज येऊन बसून. नंबर आहेत का त्यावर? हे काय 240 2000 लक्षात आहे तेवढा ते लक्षात बघत पण नाही. ह्याच्यात बसतोय खरं पण मला डोक्याला चक्कर येतं माझ्या. ते बघ कसले जातात बाई. हे मला बघून चक्कर यायला लागले, बघून चक्कर येते. नाही या गोष्टीत मला हे नाही, सूर लागत नाही माझ्या गोष्टीमध्ये. हे याच्यात बसलोय मी ज्या वेळेला, ते याच्यात पण बसलो होतो पण माझी चक्कर येते मला याच्यात बसलो होता. बघूनच चक्कर येते. चला असं चल बस. बाकी हो ड्रॅगन आणि ते आकाशी पाळणा बंद. अरे याच्यात पण लोक घाबरतात. याच्यात घाबरायला नाही पाहिजे, याच्यात चक्कर येईल म्हणून येवायला पाहिजे. लोक आता दिसत नाही रे, फिट येऊन पडणारी कोण, तोंडातून फेसबी झालं कोण दिसत नाही. ती ट्रेन तर पूर्ण खाली होती, त्याच्यात कोण बसत पण नाही. कारण बारीक पोरं पण ट्रेनमध्ये नाही बसत. मी बोलतो त्याला बारीक पोरं मग त्या ड्रॅगनमध्ये वर बसवा, थोडीशी हाऊस झाली का मासेला परत येणार नाही. किती वेळ फिरवतात, बंद करा ना. हे आपल्याला पण आहे. सगळं जेवलं इथं आलं बघून ते डेकर यायला लागले. डेकर हे करा, बंद करा. हाबूक ही शक्तिमान. चलो चलो आ गया हमारा नंबर, आ गया हमारा. तिकडे वर चला बसायला. दोन आहेत हे इकडे. हे मला बसल्यावरच चक्कर यायला लागले मला. हे मला डोक्याला शॉर्ट होणार आहे माझ्या बसून इथे बाई. हे भावा जरा आस्ती चालव रे. दिख तो काफी अच्छा आहे वैसे. हे किती मेकॅनिझम आहे ना, किती त्यांना झंझट बनवायचं आहे माहिती आहे का. गाईज आम्ही जस्ट आता घरून जेवूनच आलो आहे. म्हणजे जेवलो 2 मिनटं बसलो आणि डायरेक्ट इथे आलो. आणि इथे बसल्यावर मला चक्कर येते भाई. याच्यामध्ये जेवलं सगळं बाहेर निघालं भाई. त्याच्यातून आवाज पण निघत नाही एवढी मला हे झाले. हे चालू हो गे मला तर जाम हे झाले रे भाई. जेवलेला बाहेर निघाले, मजा नाही आ रहा है मेरे को आ रही चक्कर आ गई. अरे बोलत फिरत नाही नुसते. आपला कार्ड तू बिंदास. हे कार्ड आहे लावलंय प्रोटेक्शन. काय गरज आहे का प्रोटेक्शनची? मजा येते पण चक्कर पण येते ना ब्रो. चक्कर उभं राहिल्याशिवाय उलटी जाईल. तेव्हा उलटी जाईल. उभं राहिलं उलटी आले तर उलटी जाईल. उभं राहिली बाहेर करा ना. बहुत मजा आ रहा है. पैसा वसूल 100 रुपये झालं ना. आपण झालं ना. मागं तमाशा आहे काय? कर पटकन कर. नको बंद कर. गाईज याच्यामध्ये बसायचा पूर्ण मन करत होता पण हालत बेकार झाली बाई. घाम फुटला मला बघ. मग इथपर्यंत आलो होता सगळा. पुढच्या वेळेस आलं याच्यात बसून. आता बाई नाही, आता होणारच नाही माहिती. आता मला मसा फिरण्याची पण राहिली नाही. डोकाच फिरला मला डायरेक्ट. चलो दुसरीकडे जाऊ चला आता.
गाईज यावेळेस हा पाळणा नवीन आलाय. अरे हा कसा आहे माहिती आहे का तुला? माहिती आहे काय आहे? हे डायरेक्ट उलटं होणार बाई. त्या आतमध्ये बसल्यात ना ती माणसं वर गेला उलटी होणार. आणि किती वर जाईल माहिती आहे? अजून सेटअप पण झालं नाही त्यांचा. अम्युजमेंट पार्कमध्ये असते ते. आकाशी बाणला तर पूर्ण खाली आहे. एक माणूस बसला नाही तर. एक काम करू आपण मौत का कुआं बघायला जाऊ. चांगल्या गोष्टी करू जरा. हे पण भारी आहे का? जास्त मस्ती करत नाही पाळणा पण. तर त्यांचा अजून भाई मस्त यात्रा सुरू झाला आणि अजून त्यांचा लावालावीच चालू आहे. किती लक्ष ठेवत असतील ठेवून मग भाई ठेवतात. चल याच्यात जाऊ. चल मौत कापूयात. हा पाळण्यात बसवा लागल्यावर. तो बंद आहे. त्या साईडून एक चालू आहे ना दुसरा कुठला तरी येतो. पुढे अजून एक आहे. मी बोललो तो एसीएफ असेल. मला इकडे चालायला पण भीती वाटते. बापरे इथून पडलो ना तो बाईकवाला पडला त्याला लागणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला लागेल. वा 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 काय नजारा इथून. एक नंबर खतरनाक. हे बघा मित्रांनो पूर्ण मसा दिसतो इथून. खतरनाक एक नंबर व्हिडिओ. हो गाईज गर्दी बघा किती. म्हणजे जी संडेला गर्दी एक्सपेक्ट असते ती गर्दी नाही आहे पण आहे. खूप गर्दी आहे. आणि आता आम्ही आलो आहे मौत का कुआं बघायला. अजून सुरू नाही झालं त्यांचं. आणि ही यात्रा जी आहे ती ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा आहे. पण मला असं वाटतं जी महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा मी याच्यापेक्षा कुठली बघितली नाही. म्हणजे रील वगैरे कुठं येतच ना आपलं. पण जी मशाली यात्रा आहे त्याच्यापेक्षा मोठी यात्रा कुठली महाराष्ट्रात आहे असं मला वाटत नाही. ही सगळ्यात मोठी यात्रा असं वाटतं. पहिले एकटा दाखतील त्याच्यानंतर परत पाळण्याचे ट्रायल घेतले त्यांनी. ते बघा कसं आहे ते बघ. हे ट्रायल घ्यायला घेतले पाळण्याची. हे सेम त्या अम्युजमेंट पार्कमध्ये असते. खतरनाक. यावेळेस नवीनच आलं. पहिल्यांदाच आला तो पाळणा. हा एक साईड फिरते. 2 साईड आहेत ना त्याला बरोबर. कसा सोहरा आहे तो. अरे बाबा 3 चान्स मध्ये पाडायचे 100 रुपये. पण पाडते का तिकडे. अरे वा वा वा. किती क्लास राहिलेत. असे नाही मारायचे. मग एकच ते असे नाही. मग 2 पडतील. एवढा स्लो मी खेळलो असतो. पण काय माहिती का ते कोंबडा घेऊन काय करू. मी बघ पहिल्याच वेळेत जिंक केलं.
कोंबडा घेऊन करू काय मी शुद्ध शाकाहारी माणसं ना आम्ही. एका चान्समध्ये ते खालचे सगळे वरचे सगळे पडले ना तर चांगलं आहे फायदा आहे. शेवटचे 2 रात्री एक तिकडे राहिले इकडे राहिले ना मग पडणार नाही. पडणारच नाही. आता बघ 2 बॉल आता कशी काय 2 बॉलमध्ये कशी काय सगळी बरोबर गॅप आला. अरे फ्रस्ट्रेशन त्याने शेवटचे 3 आले ते त्यांनी ईगो पे आ गई है अब. अभी बात ईगो पे आ गई ना. आता पाडेल अभी थोडं इकडे. अब उसने एनालाइज किया है. अरे वा क्रॉसर मार. हा 3 राहिलोत ना. एकामध्ये 2 पडलं पाहिजे. आता एकला आधी गोपी आहे. मागून दूर पण निघतो माहिती आहे गाडीचा. विथ स्प्रे फंक्शन स्पेसिफिकेशन दाखवतो का तू. आणि पाठी मागून त्याच्या दूर निघतो दूर. ओ काका चपटी द्या का. चपटी म्हणजे काय असते. थांब मी दाखवतो. काय ह्या चपटीवर बनवतात ती चपटी बोलतात. त्याच्यावर टाकून खायचं आपण. हां असा येस. हां यांना अक्कल आहे का. हे गावाकडून राहून काय फायदा आहे. आणि ती काय रगडापुरी त्याच्यात शेव टाकले ते रगडापुरी झाली का. पुरी आले रगडापुरी शेव बटाटापुरी. अच्छा आमच्याकडे शेवपुरी म्हणजे त्याच्यात टाकून का क्या होता है लेकिन मेरा टिटवाला में दुकान टिटवाला में ये सब शिवपुरी बोलते हैं इधर भी. मेरा उधर होटल है चौपटी स्टील. हाँ हाँ उधर भी दुकान है. उधर इसमें शिवपुरी खिलाते हैं. पैसा निकाल पैसा. गांधीजी यांचं काय चाललंय. मित्रांनो पार्टी बोलतात कसली बोलतात काय माहित नाही पण जाऊ दे. फिरव शर्यत लागली गाड्या सुटल्या. अरे काय पण नको बोल. भ्या नाही वाटत काय ना. भिजलं तर कपडे कुठं बदलून जातील इकडं. किती रुपयाला आहे. 100 3 है सर. कौन सा 3 कौन सा भी 3 ले सकते हैं. घेऊ काय कोणाला घेऊ. स्क्रीन आहे ती. अच्छा दिख रहा है. मला लोकांना दाखवायला लागत नाही मी काय बघतो ते. मी एकटाच फोन घेऊन बसतो आता जवळ. चला अलिबाग से अलिबागला जाऊ चल जरा. हे शूज मी घातलं ना हे वाघ. महाराष्ट्रात बिबट्यांची आले इकडे वाघ बसल्यावर. एअरपोर्ट घेतो का. कुठे ओजी आहेत ना. ओजी एकदम ओजी. ॲप्पल ओजी क्या करते हो. बॉडी मसाज हेयर को भी बॉडी को भी जो दर्द कर उसको करने का मालिश करने का. दिल में है तो दिल में दर्द होगा तो दिल में दर्द होगा वो भी होगा ना. कैसा होगा. सब हो जाएगा. दिल में दर्द पानी नहीं मिलेगी. हाँ दिल में दर्द लेने का ही नहीं ना. हो गए आप क्या करें. चले उसको जशी महाराष्ट्रामध्ये बिबट्यांची लाट आली ना तशी माझ्या यात्रेमध्ये याची लाट आली. सगळे लोक हेच तिकडं पण घेतलं सगळं घेऊन झालं. चला ते असेल मग जाऊ. चल बॉम्बे सेल. बॉम्बे अजगर कुठे अजगर. अरे ये दे अजगर का तो. तुमच्याकडे असे अजगर आहेत काय. हे दी काय होतं त्याला. अरे गॉगल घेतलाय मस्त दिसतं. हे वाघ घ्यायचे. वाघ नाही इकडे. अरे हाय कोपऱ्यात बसले.
बिबट्या पाहिजे, बिबट्या, वाघ नको. काय आहे? फिरव ना एकदा. छोटा भी. गाईज पूर्ण मार्केट फिरलो एका साईडचा अँड दिस इज द एंड. चला आता बैल बाजारामध्ये जाऊ. चल आहे पुढे पण थोडासा आहे आता बैल बाजार. जाताना कसं जायचं? तर गाईज आम्ही बैल बाजारामध्ये गेलो नाही कारण याला धूळ आहे. धूळ बोलतो, धूळ आहे. धूळ कसली तिथे तर खरी मजा बैल बाजार. बैल बाजार किती दिवस राहील माहिती का? अजून 2-4 दिवस राहील. 2-3 दिवस राहील अजून. नाही तर आज पण बंद होईल, काय सांगता येत नाही. चल इकडे जाऊ दे. हा काय माहिती का? हा पण ब्लँकेट, बेडशीट, चद्दर बिद्दर त्याचा मार्केट आहे हा. इकडचे लोक आहेत ना, खरेदी कधी करतील माहिती का? ज्या दिवशी उठणार असतील ना शेवटच्या दिवशी, तेव्हा काही वस्तू घ्यायला लागतील. कारण तेव्हा कसे उठणार आहेत, म्हणजे स्वस्त येतात ना एकदम. स्ट्रॅटेजी भाई. लाईट खतरनाक लावले ना भाई, खतरनाक लाईट लावले नाही, खतरनाक एक नंबर. मुंबईला झाली काय? चावी आहे का तिला? अरे वा, मस्त आहे, मस्त आहे बघ. ये काय गर्दी आहे का? वाटतो का संडे भाई? काय ना, पूर्ण आज जरा मंदच मार्केट होता. पूर्ण रात्र झाली बाई. सकाळ दुपारपासून फिरतो आपण. किती वाजता आलो? 4 वाजता आला असेल ना? किती वाजले आता? किती वाजले? 6. गाईज सूप प्यायला आलो मी. सूप गाईज मस्त सूप वगैरे चायनीज वगैरे खाल्ला आणि आता मी चाललो घरी. तर आता खूप माझा डोका फिरला होता ते पाण्यात बसून. पण आता जरा बरं वाटतं, आता जाऊ घरी. बघू संध्याकाळी. रात्री परत आली आमची मंडळी, तर त्यांच्यासोबत परत यायला लागले. जेव्हा मी छोटा होतो ना, छोटा म्हणजे जेव्हा मी क्रिकेट खेळायचो, जेव्हा मी छोटा होतो ना क्रिकेट खेळायचो, तेव्हा प्रत्येक मशीनमध्ये एक बॅट घेऊनच जायचं. पण आता या बॅटिंगला काय काम राहिलं नाही. प्लास्टिकच्या बॉलमध्ये पण क्रिकेट खेळत नाही आता. छोटीवर पण आता ओरम क्रिकेट खेळायला लागले. चला असू दे, पण मार्केट आहे ना, बरं वाटतं, मस्त दिसतं. या गलीतून जायला खरंच भाई मला ना जाम भारी वाटतं. म्हणजे एकदम जवळ एकदम मार्केट एकदम छोटं आहे ना. गाईज पेढे घ्यायला आलो त्याला, पेढे परत एवढं लांब आणलं. आणि गाईज यावेळेस मस्त त्यात उंट पण आले. अरे चल, लात मारेल तो. बघ ना कसला असतो तो. आय लव मसा. रस्त्यावर आपण जागा ना, डेंजर क्वालिटी आहे रे. पाणी भरून फुटेल ना, पाणी भरलं फुटेल ना. मी बसलो तर सुटेल का? बसलं फुटेल. काय बोलतोय बघ, नाही तुटणार. आहे पॉवरफुल आहे. क्वालिटी स्ट्रॉंगच आहे. यावेळेस यात्रेची सेफ्टी विफ्टी एक नंबर घेतली आहे त्यांनी. एक फायरची गाडी वेडी उभे केले. इकडे बाजारात पण एक आहे. तर गाईज फिरलो आम्ही मस्त आणि आता निघालो घरी जायला. गाईज पार्किंगमध्ये पोचलो आणि गाडीवर धूळ बघा किती बसले. साफ कर आता, रुमाल घे ना तुझा. अरे कर तेवढा काय, आता घरीच जायचं ना तुला. एक हात फिरून दाखव ना किती. अरे आईस, अरे मास्क आहे माझा तो. असू दे ना आता, घरी गेल्यावर पुस चांगला फोन मा स्विच ऑफ होईल आता. तर मित्रांनो घरी पोचलो आणि खूपच वाईट हालत झाली आहे. कारण पूर्ण मसा फिरला. आता फोनला चार्जिंग लावलं आहे कारण पूर्ण फोनची बॅटरी ऑफ झाली होती. तर आता मस्त आंघोळ वगैरे तर मित्रांनो मस्त आंघोळ वगैरे धुवून रेडी झालो आहे. आणि आता खरंच खूप छान वाटतं कारण जे दमलो होतो आणि जे डोकं दुखत होतं त्या दुखायचं बंद झालं आहे. मस्त फ्रेश वाटतं आहे. आंघोळ वगैरे धुवून मस्त रेडी झालो आहे. आणि मशाला तर खूप मजा आली. आणि जसा मसा पाहिजे होता तसा झाला नाही, जसा एक्सपेक्ट होता आज संडेला, की खूप गर्दी, खूप हे वर्दळ वगैरे खूप,
तसा मसा नव्हता, खूप विरळ खूप मंद होता बाजार. कारण असंही असू शकतं की हा दुसराच दिवस होता आणि दुसराच दिवस रविवार आला. मला वाटतं जो नेक्स्ट संडे येईल याच्यानंतर तो खूपच जोरदार होईल मसा यात्रा. पण आम्ही तर रोजच मशाला जातो, एकही दिवस सोडत नाही मशाचा. कारण आमच्यापासून खूपच जवळ आहे, 1-2 किलोमीटरचं अंतर आहे मसा. तर आम्ही रोजच मशाला जातो, रोज रात्र दिवस तिथेच असतो. आता मसा यात्रा चालू तोपर्यंत 10 दिवस मशी यात्रा असते, म्हणजे कंटिन्यूस जर प्रॉपर बघायला घेतली तर. त्याच्यानंतर मग मार्केट उठत जातं, सगळं बंद होत जातं. 10 दिवस कंटिन्यू प्रॉपर चालते. तर नेक्स्ट संडे खूप जोरात होईल असं एक्सपेक्टेड आहे. पण होईलच 100% नेक्स्ट संडे खूपच जोरदार होईल. आणि बैल बाजार वगैरे सगळं बंद होईल आता, 1-2 दिवस राहतात आणि सुरू पण लवकर झाले होते. बाकी आजचा तर रविवार जरा फ्लॉपच होता शो. तर असेच मसा यात्रेचे चांगले ब्लॉग्स बघायचे असतील, नवीन काहीतरी पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. तर आजच्या ब्लॉगला करू इथेच एंड आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.